वाड़ी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक के पास भारत के गृह मंत्री अमित शाह ने शुक्रवार 20 दिसंबर को सुबह 10 बजे संसद में भारत के संविधान को अपनाने के 75 वर्ष पूरे होने के अवसर पर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम लेकर अपमान किया। संसद में संविधान पर बहस के दौरान गृह मंत्री अमित शाह ने कहा, यह फैशन बन गया है अम्बेडकर अम्बेडकर। काश भगवान का ऐसा नाम लिया होता तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता। मनुस्मृति विचार अपनाने वाले लोगों को बाबा साहेब अम्बेडकर का नाम कष्ट लगने की घटना दिखाई दी। साथ ही इससे यह भी स्पष्ट है कि भारत के गृह मंत्री की मंशा संविधान को नष्ट करने की है। देश में तानाशाही चल रही है, इसके लिए गृह मंत्री अमित शाह की निंदा की गई और वाड़ी थाने के उपनिरीक्षक सतीश गुलबे के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को मांग भेजी गई कि वह अपने पद से इस्तीफा दे और उनके खिलाफ कानूनी कार्रवाई करे। इस दौरान जिला परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत, अध्यक्ष और जिला परिषद सदस्य भारती पाटिल, जिला परिषद सदस्य ममता धोपटे, जिला ग्रामीण कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष अश्विन बैस, जिला ग्रामीण कांग्रेस के महासचिव दुर्योधन ढोने, तहसील ग्रामीण नागपुर कांग्रेस के अध्यक्ष प्रकाश कोकाटे, नागपुर कृषि उत्पन्न बाजार समिति सदस्य महेश चोखांदरे, जिला महासचिव अनिल पाटिल, मंगेश चोखांदरे, पंचायत समिति सदस्य रेखा वर्ठी, सोनेगांव निपाणी सरपंच तेजस्विनी धुर्वे, उपसरपंच कृष्णा सरीन, ग्राम पंचायत सदस्य विनोद लंगोटे, किरण सिंह, अरुणा रंगारी, चित्रा इंगले, ग्राम पंचायत सदस्य प्रशांत केवटे, बालू ढोके, शैलेश खोबरागड़े, प्रदीप रंगारी, प्रशांत जावड़कर, दुधगामना ग्राम पंचायत पूर्व सरपंच साधना कराले, भीमराव लोखंडे, वाड़ी शहर कांग्रेस कमेटी अध्यक्ष शैलेश थोराने, पदाधिकारी भीमराव कामले, गौतम तिरपुड़े, किशोर नागपुरकर, अशोक गढ़लिंगे, पंडित भोरगड़े, मनोज भागवतकर, पंकज फलके, अतुल डेरकर, मनोहर पाटिल, गोमाजी भेवाटे, राहुल चंकापुरे, निखिल कोकाटे, नीतीश डोंगरे, योगेश कुमकुंवार, कोकुल जुमनागे, आशीष पाटिल, देवानंद दिवे, बुद्ध वंदना संघ धर्म कीर्ति नगर से किरण बडोले, शालिनी कानेकर, बक्कालाबाई पक्कीड़े, अनुराधा मेश्राम, वनिता पाटिल, वर्षा पाटिल आदि उपस्थित थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। या देशामध्ये अनेक पिढ्या जो दलित, पीडित, अनुसूचित जातीच्या लोकांना कुत्र्या मांजराचा तरी सन्मान वाटत होता या देशामध्ये, पण या शोषित पीडित लोकांना माणुसकीचं जे जीवनदान दिलं ते आमचे संविधान निर्माते प्रख्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाची घटना कोणी लिहिली असती? ज्या संविधानामुळे हा देश चालतो आणि तुम्हा आम्हा सर्व दलित समाजांना, शोषित समाजाला हक्काचं पाणी मिळतं, सन्मानाची वागणूक मिळतं। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितजी शाह यांनी आंबेडकर असं 5 ते 6 वेळा संबोधून ते आरएसएसचे आम्ही किती गुलामगिरी आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र मानणारा वर्ग हे आम्हाला आमच्या निदर्शनास आलं। म्हणून आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध केला आणि निषेधच नाही तर या देशाची, या आंबेडकरी समाजाची, या दलित पीडित समाजाची ज्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला हे फॅशन संबोधलं, त्यांनी पॅशन समजून घ्यावं अशी आमची विनंती त्यांना करतो आणि आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। धन्यवाद। 2 दिवसापूर्वी आपल्या देशाचं लोकशाहीचं मंदिर हे संसद आहे आणि त्या संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा संपूर्ण निषेध म्हणून आज नागपूर जिल्हा ग्रामीण, नागपूर तालुका आणि वाडी शहर आणि इतरत्र सर्व परिसरातील सर्व प्रमुख मंडळी आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहे आणि आम्ही आजच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना एक सामूहिक निवेदन दिलं आहे की ज्या लोकशाहीच्यामुळं ते गृहमंत्री पदावरती पोहोचले आणि जे आरएसएस आणि भाजपची जे मनुस्मृती त्यांच्या मनामध्ये आहे, बाबासाहेबांबद्दलचे जे विचार अजूनही त्यांना बाबासाहेब बद्दल खंत वाटते आहे, म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचा एक निषेध म्हणून इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आम्ही त्यांचा जाहीर निषेध केला आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी, त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावरती
जो काही लोकशाहीच्या मार्गाने जो काही गुन्हा होईल तो गुन्हा दाखल करावा त्यांचं आम्ही सर्वांनी निवेदन दिलं आणि म्हणून आम्ही पुनश्च त्यांचा निषेध करतो। आज वाडीमध्ये नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी, वाडी शहर आणि सर्व ग्रामीण भाग दौलामेटी, सोनेगाव, निप्पाणी आणि गोदनी सर्कल मिळून आज वाडीमध्ये अमित शाह याचा निषेध आंदोलन म्हणून आम्ही इथे मोर्चा केला। वाडीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे आम्ही अमित शाह याचा निषेध करून आम्ही आंदोलन केलं आणि वाडी पोलीस स्टेशनमध्ये पीआयला निवेदन दिलं। आमची मागणी आहे की संसदमध्ये जे अमित शाह तडीपार यांनी जे हे केलं की आंबेडकर 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 ये क्या फैशन नहीं क्या, तो फैशन नहीं ये पैशन है, ये हम अमित शाह को बताना चाहते हैं। तर अमित शाह यांनी सर्वात पहिले विचार करायला पाहिजे, या संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणून तो तिथं बसला आहे, हे फॅशन नाही आहे पॅशन आहे। आणि अमित शाह तुझे तडीपार झालं होतं त्या संविधानामुळेच तडीपार झालं होतं आणि ते संविधान लिहिणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, आपण जाणून घेतलं पाहिजे। म्हणून आमची सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी आणि वाडी शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे की अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि देशाची माफी मागितली पाहिजे। देशाची का तर पूर्ण दुनियाची माफी मागितली पाहिजे, कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारत देशाचे नाही तर संपूर्ण जगात त्यांना मानलं जातं, म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे। ही मागणी आज आम्ही इथं केली आणि वाडीला पीआयला निवेदन दिलं आणि मोर्चा केला। आम्ही त्यांच्या विरोधात नारे निर्देशन केले आणि अमित शाह माफी मागो, राजीनामा दो। ABC न्यूज़ के लिए वाड़ी से संवाददाता की रिपोर्ट।